काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची राज्यातील दुसरी यादी जाहीर झाली आहे। तर आपण बघतोय की काँग्रेसची महत्त्वाची ब्रेकिंग आहे। नागपूरमधून विकास ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तर काँग्रेसची ही जी काही राज्यातील दुसरी यादी जाहीर झाली आहे। रामटेकमधून रश्मी बडवेंना उमेदवारी देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसची राज्यातली दुसरी यादी जाहीर झाली आहे। यामध्ये बघतो आपण नागपूरमधून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर रामटेकमधून रश्मी बडवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर भंडारा गोंदियातून प्रशांत पडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी बातमी, गडचिरोलीतून नामदेव किरसन यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नागपूरमधून विकास ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तर आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। तर आपण बघतोय की काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर झाली आहे। काय अधिकची माहिती आहे? काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। नागपूरमधून अपेक्षेप्रमाणे विकास ठाकरे यांना तिकीट दिलेलं आहे। नितीन गडकरी यांच्या विरोधात रामटेकमध्ये अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर रश्मी बडवे या महिला आहेत आणि यांना ही तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यांचा आताच एक वाद होता जातीच्या संदर्भातला, तो तिढा सुटल्यानंतर गडचिरोलीमधून नामदेव किरसन यांना तिकीट देण्यात आलं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोले यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। या अगोदर या जागेवरून सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाहिलं तर नाना पटोले यांना लढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र नाना पटोले यांनी नकार दिल्यानंतर प्रशांत पडोले यांना या जागेवरती उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि आता थोडक्यात जर पाहिलं तर नाना पटोले यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती, कारण हा मतदारसंघ कठीण आहे काँग्रेससाठी जिंकण्यासाठी, कारण प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर भाजपची एकत्रित ताकद असा हा मतदारसंघ समजला। त्यामुळं सगळ्यात महत्वाचं हे होतं की ही जी जागा आहे ती नाना पटोले यांनी लढावी, मात्र आता जी माहिती मिळते भंडारा गोंदियातून प्रशांत पडोले हे निवडणूक लढणार आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणून जर आपण पाहिलं तरी भंडारा गोंदियाची ही जी जागा आहे प्रशांत पडोले यांना निवडून आणण्याची जबाबदारी। तर शिवाजी, खरं तर आपण ही यादी बघतोय, पण यामध्ये चंद्रपूरचा तिढा अद्याप कायम आहे का? शिवाजी, प्रश्न परत विचारा, आवाज नाही। ही काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे, पण यामध्ये आता चंद्रपूरचा तिढा जो काही कायम आहे, सातत्याने या संदर्भात बोललं जात होतं की चंद्रपूरच्या जागेवरून कोण लढणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जागेवरून शिवानी वडेट्टीवार या आग्रही आहेत। विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलीला तिकीट द्या आणि मी तिला निवडून आणण्याची जबाबदारी घेतो। दुसरीकडे प्रतिभा धानोरकर या दिवंगत नेते काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत, आमदार आहेत, त्यांना देखील या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे आणि हा तिढा सुटावा यासाठी प्रयत्न केला जात आहे। एकीकडे असं देखील सांगितलं जात आहे की विजय वडेट्टीवार यांना राज्याच्या राजकारणातून दिल्लीत आणण्यासाठी काही काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत, म्हणून असं केलं जात आहे। आणि दुसरीकडे नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।